हे 10 रुपयाला एवढी पपई घेतलेली आहे. हे आमचे सुयोग बाई सस्यासारखे पांढरे. आता आपला नवरदेव आहे तो बाहेर आलेला आहे घोड्यावरती बसून देवाचे दर्शन घेण्यासाठी. आणि जवळपास या मागील 250 व्लॉग्स पैकी हा पहिला व्लॉग असेल जो रात्री मी 2:30 वाजता सुरू करतोय. तर मित्रांनो आम्ही आमच्या मित्रासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय आणि कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. कसं वाटतंय तुम्हाला? आता आपण हलाल झालेलो आहोत असं दिसतंय मला. वहिनी कॉंग्रॅच्युलेशन. हा 86-032 जातीचा ऊस आहे, म्हणजे हा अतिशय गोड आहे. गाडी नंबर आहे 86-032 असतो. नंतर 86-032 हा राईट बरोबर. नंतर 8005 जातीचा ऊस आहे. पुन्हा 8005 वेगळा आहे कारण आपल्याकडे सगळ्या ऊसाचे प्रकार आहेत. आपण आणि दररोज या व्हिडिओला कृपा करून सगळ्यांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, डिलाईट करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये. रात्री 2:45 वाजता हा पहिला व्लॉग सुरू करतोय. म्हणजे जवळपास या मागील 250 व्लॉग्स पैकी हा पहिला व्लॉग असेल जो रात्री मी 2:45 वाजता सुरू करतोय. आणि त्याचं रिझनही सुद्धा तसं आहे कारण मित्रांनो आपण निघालोय आपल्या एका कलिगच्या लग्नाला. म्हणजे आपला प्रशांत मित्र आहे. तर ऑब्व्हियसली सध्या आता मी आहे ऐरोलीमध्ये आणि आता आमची तयारी झालेली आहे इकडून निघायची. तर तुम्ही बघू शकतात, हे बघा आमचे सगळे. हे तर मनोज आपल्या मागच्या ट्रिपला होता नागपूरच्या. हा पण अर्जुन, हा पण ट्रिपला होता. हा आपल्या व्लॉगमध्ये पहिल्यांदा चालला. ह्याचं नाव आहे अजिंक्य. वेलकम टू PPL व्लॉग. ह्यांना तर तुम्ही ओळखतच असणारच. नमस्कार साहेब. विपिन. हो, हा खास लग्नासाठी फार हैदराबादवरून आलाय. हा प्रवीण आहे. आणि आमचे अजून एक माणूस आहेत, ते आतमध्ये इकडे बिझी आहेत, तुम्ही बघू शकता. बाय द वे तुम्ही पहिलं गाडी बघून घ्या. खूप मस्त बाय द वे आम्हाला कार भेटलेली आहे झूम कार मधून. आमचे अजून एक कुठे गेले? सुयोग भाई. सुयोग भाई हाय बोलतो. सुयोग भाई येस. ऍक्च्युली कसं झालंय, आमचे सुयोग भाई झोपले होते, त्यांना आम्ही झोपेतून मधून उठून आणलेले. का 2:45 वाजले, झोप तर सगळ्यांना लागणारच. तर तुम्ही काहीच रेडी आहात सगळे? तुम्हाला माहितीये का आपल्यापेक्षा जास्त प्रशांत खूप वाट बघतोय आपली. तर विदाऊट वेस्टिंग एनी टाइम आपण आता निघालो पाहिजे. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो ढांटडा. तर येस मित्रांनो, गुड मॉर्निंग. जवळपास मुंबई ते जामखेडच्या आणि बीडच्या बॉर्डरमध्ये हे आपलं जे लग्न आहे प्रशांतचं, ऑलमोस्ट काहीतरी 360 किलोमीटर अप्रॉक्सिमेटलीचं डिस्टन्स कव्हर करत आता आम्ही पोहोचतोय हार्डली पुढच्या 15 मिनिटांमध्ये. आणि बघूया आता हॉलवरती काय आहे की आमचे नवरदेव किती एक्सायटेड आहेत. तर थोडीशी फ्रेश वगैरे व्हायला लागेल हॉलवरती जाऊन. आणि तुम्ही बघू शकतात की सगळे आणि आमचे सुयोग भाई गाडी चालवत आहेत. तुम्हाला रात्री त्यांचा चेहरा दिसतो नव्हता, तर आता बघून घ्या. आणि बघा इकडे मागे पण कसे जरा झोपलेले सगळे. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशन वरती. बघा ह्यांचे चेहरे किती छान फ्रेश दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. हे आमचे सुयोग बाई सस्यासारखे पांढरे. आपकी त्वचा का राज क्या है? फायदे आपल्याला घ्यायला कोण आलाय? साहेब नमस्कार, तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रवीण दरेकर. प्रवीण दरेकर एक मोठे नेते आहेत. तुम्ही जसं माहित असेल तसं त्याचं हे नाव आहे. आणि आता आपल्याला आतमध्ये जायचंय. नवरदेव बिझी समवेअर. हो बघा कोण आलंय, बघा कोण आलंय. ओ माय गॉड. आल्याबद्दल सर नमस्कार, कसे आहात? हो सर. हे हैदराबादवरून आणलंय त्याला आज मस्तपैकी एकदम बॉडी बिल्डर. साहेब नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. मग आता काय? आता काय ना, तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या, नाश्ता करून घ्या. तुम्ही गेली का आंघोळ? बघा मित्रांनो, हा तो मुलगा आहे, ह्याचं आज लग्न आहे. नमस्कार. किती वय वर्ष किती? 30व्या वर्षात लग्न करतो. एवढं लवकर लग्न करायचं असतं का? मात्र झाला करून ना. अरे यार एवढं बघा, मोटिवेशन घ्या पण त्याच्याकडून तुम्ही. आणि हे बघा चालले कुठे हो? लग्नाला आलो की आम्ही. लग्नाला आलात आणि एक एवढी मोठी बॅग घेऊन. काय आहेर कुठे? तर मित्रांनो हे बघा आम्ही नाश्ता करायला आलोय. हे मिसळ पाव आहे. आणि बाय द वे बघा एक डिफरन्स, आपल्या मुंबईकडचे पाव आणि इकडची लादी पाव हे बघा, हे केवढे छोटे आहेत. भले कॅमेऱ्यामध्ये मोठे दिसतात बट खूप छोटे साईजमध्ये.
तर मित्रांनो आता आपला नवरदेव आहे तो बाहेर आलेला आहे घोड्यावरती बसून देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि आता आपण त्याच्या वरातीत सुद्धा सामील होणार आहोत. येस, तर बघा तुम्ही बघू शकतात आम्ही जस्ट आलोय आणि इथं बघा तो DJ मागे त्याची गाडी आणि घोडा सुद्धा. तर गाडीतून उतरतो आणि तुम्हाला नवरदेवाचे दर्शन घडवतो. तर मित्रांनो आम्ही आमच्या मित्रासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे आणि तो कॉन्ट्रो वेगळा बट एक छोटंसं ह्याचं टोकन ऑफ लाईक ऑन द स्टेज देण्यासाठी एक छोटंसं कॅरिकेचर आहे. आणि आमचा मित्र बाय द वे बघायला गेलात तर तो खूप बोलतात ना बघायला गेला तर तो खूप डेडिकेटेड असतो काम करताना पण म्हणजे असं. आणि लग्नाच्या टायमाला किंवा हळदीच्या मेहंदी टायमाला पण तो आम्हाला खूप छानपैकी रिस्पॉन्स आणि हेल्प करत होता. त्याच निमित्ताने प्रशांतला एक आमच्याकडून छोटीशी गिफ्ट बघा. ऑलवेज रिंगिंग, ऑलवेज रेडी टू हेल्प आणि माइंडमध्ये सतत काही ना काहीतरी चालूच असतं त्याच्या. तर एक आता मी स्टेजवर जाऊन त्याला गिफ्ट देणार आहोत. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतंय तुम्हाला? आता आपण हलव झालेलो आहोत असं दिसतंय मला. वहिनी कॉंग्रॅच्युलेशन. विपिन सर. अरे विपिन सर हे पहिले गिफ्ट देतो. एक सेकंड हे पण बघा, हे कसं वाटतंय जरा बघा. गोल घुमा के देख लो यार. अरे काय हे तर मित्रांनो जेवणामध्ये बघू शकतात मसाले भात आहे, पुरी आहे, शेव आहे, ही वांगे बटाट्याची भाजी ज्याला बोलतात. आणि डेझर्टमध्ये बघा 3 गुलाबजाम दिलेले. आणि हा बघा प्रवीण 4 गुलाबजाम खातो एकत्र. कितना फॅट बढ़ाएगा भाई खा खा के? जितना हो सकता है उतना. ओ माय गॉड, बेस्ट ऑफ लक. थैंक यू.
तर मित्रांनो फायनली आपला मित्र प्रशांत निमसे लग्न करून जस्ट बाहेर आलाय. कसं वाटतंय तुला बाहेर आल्यावरती? काहीच नाही बाय द वे लग्न करून कसं वाटतंय तुला? लग्न करून ज्या फ्रेश हवामध्ये आलंय कसं वाटतंय? कसं वाटतंय तुला? गरम होतंय भरपूर. गरम तर खूप होत आहे. आम्ही खूप गरमीत जेवून आलोय बाहेर आता मुंबईला निघची वाट बघून. तुला इंटरनल फिलिंग कसं वाटतंय? खूप वर्षापासून तुला लग्न करायचं होतं. बोल की कसं वाटतंय? कसं वाटतं सांग. नो कमेंट. चला वहिनी तुम्ही सांगा, तुमच्या घरी एक नवीन मेंबर येणार आहे, कसं वाटतं? असं नका करू, इकडे आहात तुम्ही, तुम्हाला कसं वाटतं? वहिनीने पूर्ण हेअरस्टाईल दाखवली. कोणी नाही बोलत, जाऊ दे तू बोलून टाक मित्रासाठी. आज खांद्यावर घेऊन नाचताना कसं वाटलं? दिल तो गार्डन हो रही है. दिल तो गार्डन हो रहा है. काय म्हणतो? कसं वाटतं? छान एकदम भारी. खूप छान वाटतंय. तर आय होप की आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नेक्स्ट तुमचा नंबर असो. आम्ही याची अपेक्षा करतो की आमच्या पहिले तुझं लग्न व्हावं. कारण अरे माझं लग्न लवकरच होईल, पण त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर मुलगी शोधा, बरोबर की नाही? आहे तुझ्याकडे. हे असं तुम्हाला वाटतं? जरा कसं वाटतंय तुला फोटोग्राफी करता करता? जय श्रीराम. जय श्रीराम. कुठला आहे? नगरचाच? हो नगरला कुठे? नगरला निफ्टी. निफ्टीमध्ये. मी पण केडगावचाच. तुमच्या काही आय डी आहे का? माझं यूट्यूब चॅनल आहे PPL व्लॉग्स नावाचं. दाखव बरं मला. जस्ट जरूर. दॅट्स द वे ऑफ प्रमोशन. सबस्क्राईब. तुझं नेट नाही चालत ते वाटतं राव. काय तुझं नेट नाही चालू राहिलं भाऊ? काय पे पण करा ना तुम्ही. काय वायफाय? इकडे वायफाय? मंगल काय रे? आता येईल आता. CDC मधलं काय फाटलं वाटलं, बसा लागलं असतं ना. ओके थँक्यू. वेलकम भाई. या व्हिडिओला कृपया करून सगळ्यांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, डिलीट करा. तर मित्रांनो असा काहीतरी लग्नाचा हॉल होता. ऑलमोस्ट लग्नाच्या टायमाला पूर्णपैकी हा भरलेला होता आणि आता आपली वेळ झालेली आहे निघण्याची. आणि बघू शकतात सगळे रेडी झालेले आहेत निघण्यासाठी 1 बाय 1. हे आमचे बिल्डर्स आणि हे आमची साथ सोडत आहेत. आमच्यासोबत मुंबईला नाही येते याचं आम्हाला खूप सारं दुःख आहे. तुम्ही कुठे चाललायत? हो माय गॉड, घरी जाने की खुशी तो देखो ग्लो आया है फेस पे. तुम कब जा रहे हो चंद्रपूर? रोज घरी जातो तर तुला कसा आनंद होतो की केव्हा निघतो मी, केव्हा घरी केव्हा वाजतात माझे. हो देखो कैसे मजे ले रे, मजे मजे याला बोलतात, मजा घेतात मजा. तर मित्रांनो आता जवळपास 3:30 झालेले, 3:40 आणि लग्न वगैरे झालेलं आहे. आणि आय थिंक आता आतमध्ये रिसेप्शनची तयारी चालू आहे. ऑब्व्हियसली मुंबईवरून आलो तर आपण एवढा वेळ थांबू शकत नाही, राईट? तर आता आमची तयारी चालू आहे घरी निघण्याची. बॅग झालेली आहेत, बॅग भरायचं काम चाललेलं आहे. बाय द वे मित्रांनो, इट्स टू हॉट ओव्हर हिअर. पहिल्यांदाच जामखेडमध्ये आलो होतो आणि या बीड जिल्हा आणि जामखेडच्या ॲक्च्युली या बॉर्डरमध्ये हे लग्न होतं. आणि हॉट टेम्परेचरबद्दल काय सांगू, तुम्ही बघू शकतात आम्ही लिटरली कपडे वगैरे चेंज केलेले आहेत, बट कंटिन्यूस आमचे घामाचे धार आहेत ते वाहत आहेत. तुम्हालाही दिसले असतील या व्हिडिओमध्ये अगोदरसुद्धा. तर वेट, माझीसुद्धा बॅग ठेवू द्या. असं का करू राहिला आहे तुम्ही? आम्हाला पण आमची बॅग ठेवू द्या. आणि येस, आमचे एक मित्र आम्हाला सोडून जाणार आहेत, तर इथं आपण बॅग ठेवूया. तर मंडळी, मुंबईचा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यामध्येच आम्ही थांबलो एका छोट्याशा रानामध्ये. आणि रानामध्ये बघायचं का तुम्हाला काय आहे? येस, इथे आम्ही ट्राय करणार आहोत उसाचा रस. आणि इथे पपई खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजिंक्य, अर्जुन, हे 10 रुपयाला एवढी पपई घेतलेली आहे. जर तुम्ही सगळे 10. 10 रुपयाला. ओ माय गॉड. जर हे तुम्ही मुंबईमध्ये गेले तर तुम्हाला हे 40 रुपयाला मिळेल. नक्की नक्की नक्की. आमचे जरांगे, डॉक्टर जरांगे काय चेक करतात डॉक्टर तुम्ही? हे घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, काय आहे पण हे? राम श्रीराम. हो मावशी, कट करून द्या नाही तर खातो. या साईडला तुम्ही बघू शकता एक छोटीशी मस्तपैकी जागा आहे. असं प्रॉपर छोटंसं गार्डन बघायला भेटतंय. आणि ही क्वचित मुंबईमध्ये तर ऑब्व्हियसली भेटणं इज अ डिफिकल्ट बोलतात ना की चॅलेंज आहे. बट तुम्ही असं गाव साईडने ट्रॅव्हल करत असाल तर नक्की तुम्ही ट्राय करू शकतात आपलं उसाचे रस वगैरे. आणि हे बघा, अर्जुन इकडे कापण्यात सुरू झालेलं आहे पपई. कसं फळ खाल्लं पाहिजे, ओके त्यामुळे आपण दिसलं तर लगेच घेतलं असं. ओके ओके. आता इथे अर्जुन बघा कसं कापतोय. ओ माय गॉड, बिया बघा. हे तुमच्या झाडाचे आहेत काय? कुठे आहे तुमचं झाड पपईचं? कुठे हो काका पपईचं झाड तुमचं? तिकडे पडेल अच्छा, तिकडे. हे कोणतं आहे? चिक्कू? चिक्कू आणि नारळ वगैरे. बरं आहे. तुमचं नाव? अशोक भोंग. अशोक भोंग. नमस्कार. नमस्कार.
चला मग आता पपई खाऊया. रानातल्या पपईचं एन्जॉयमेंट घेताना कशी वाटली पपई? पपई सारखी छान आहे. पपई सारखी. कैसा लग रहा है आपको पपया खा के? आपण थांबलो काय साठी होतो? आपण थांबलो तर उसाचा रस पिण्यासाठी. पण पपई स्लेतर घेतली. एक टरबूज पण आहे तिथे, पण ऍक्च्युली ते याच्यामध्ये टाकायला आणलं दिसतंय रसा. आणि काही अशा प्रकारचा मी हा ऊसाचा रस घेतोय. कलर थोडासा वेगळा आहे आपल्यापेक्षा तरी. गौरव ऊस आहे हा. आपल्या इकडे गौरव ऊस आहे जास्त ना? गोरा असतो. आणि हे बघा लाईव्ह प्रोसेसमध्ये इकडे रस बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. येस, काढू राहिलो. दोघे 10 रुपये तसं फोटो दिले. हो. चला मग मित्रांनो आता रस पिऊ आपण. हे सगळे आम्ही मुंबईचे. मुंबई रस मुंबईचे आम्ही सगळे. खूपच गोड आहे. माझं गाव इकडे धाराशिव आहे. काय सांगू तुम्हाला, पूर्ण फक्त रस आहे. रस आपल्या इकडे बर्फ वगैरे पण असतो, पण आम्ही बर्फ सुद्धा घेतला नाही. एकदम असा नॉर्मल वॉटर सारखा टेम्परेचर आहे, बट एवढा गोड आहे ना, काय सांगू, जसं की साखर टाकली त्याच्यामध्ये. हा ऊस गोड का लागतो एवढा? काय फरक आहे? काय फरक आहे बघ घ्या. काढ फोटो द्या. व्हिडिओ तर चालू आहे. काय फरक तुम्हीच सांगा की आता राव, काय फरक आहे? मी सांगतो ऊसाचे प्रकार सांगतो. हा 86-032 जातीचा ऊस आहे, म्हणजे हा अतिशय गोड आहे. गाडी नंबर आहे 86-032 असतो. नंतर 032. हा राईट बरोबर. नंतर 8005 चा ऊस आहे. पुन्हा 8005 वेगळा आहे, कारण आपल्याकडे सगळ्या ऊसाचे प्रकार आहेत आपण, आणि दरवर्षी नवीन ट्राय करत असतो. आता 10-0074 नावाचं नवीन ऊस लावलं आपण गावी. आता बघूया त्याचं काय आहे ते. या तिन्ही नंबर ऊस जे सांगितले याच्यामध्ये काय काय फरक असतो असा? फरक म्हणजे फक्त गोडीला फरक, आणि काय ऊसाच्या मध्ये रिकव्हरी इन द सेन्स की तुमची साखर किती प्रमाणात निघणार, एका किलो मागे किती साखर निघणार, म्हणजे 1 किलो ऊस आहे त्याच्या प्रमाणात किती ऑर्गॅनिक साखर निघणार, तर त्याला म्हणतात रिकव्हरी. समजा 100 किलोचा ऊस असेल तर त्याच्या पाठीमागे 10 किलो जर साखर निघत असेल, 100 किलोच्या ऊसामागे 10 किलो, तर ते 10ची रिकव्हरी असते. आता हा ऊस कोणत्या ऊसाचा आहे? 86 032. हा गोड आहे का जास्त मग? बघा 86-032. पी रे लवकर. तर येस मित्रांनो, काल रात्री आपण 2 वाजता घरी पोहोचलो, आणि दिस इज अ डे 2 बाय द वे. तर आता आंघोळ वगैरे फ्रेश होऊन सगळं झालेलं आहे. तर मित्रांनो, हा जस्ट ब्लॉग कन्क्लूड करायचा आहे, त्यासाठी मी तुम्हाला परत स्क्रीनवरती दिसतोय. तर जस्ट लाईक अजून एक तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो, कधी कधी ना तुमच्या डेस्टिनेशनपेक्षा तुमची जी जर्नी आहे ती खूप मॅटर करते. जसं की फॉर एक्झाम्पल, तुम्ही या जर्नीमध्ये तुम्ही बरेच लोकांना भेटतात, स्ट्रेंजर्स असतात किंवा ओळखींचे पण आपले काही लोक असू शकतात, पण त्यांच्यासोबत जे आपलं संभाषण होतं, कम्युनिकेशन टुवर्ड्स ड्युरिंग द जर्नी, त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. सो इट इज लाईक समथिंग बोलू शकतो आपण की लाईक डेस्टिनेशनपेक्षा कधी कधी जर्नी तुम्हाला खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला काहीतरी शिकवण नक्की देऊन जाते. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज मेक शुअर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉगला जास्त असं लाईक आणि शेअर नक्की करा. आणि मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत प्रशांत निमसे अँड फॅमिलीला कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर सेकंड इनिंग्स. बाय बाय.